बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि सगळीकडेच असा पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा स्पेशल आपल्या चॅनलवर पावसाळी खमंग कट्टा सिरीज सुरू आहे आणि पावसात काहीतरी गरम खमंग खायची इच्छा होतेच. तर आज मी मस्त असे पालकाचे खमंग कुरकुरीत पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत कोंडुळे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. इथं एक जोडी पालक मस्त स्वच्छ धुवून निसून बारीक कट करून घेतला. एक वाटी बारीक कोथिंबीर घेतली आहे. 8-10 हिरव्या मिरच्या लसण घालून ठेचून घेतलेल्या आहेत, म्हणजेच मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत. सोबतच याच्यामध्ये मी आता 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून घेत आहे. रेसिपी पूर्ण पारंपरिक आहे आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही कोंडुळे बनवताना ते कोंडुळे खायला खरंच खूप भारी आणि टेस्टी लागतात. 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, सोबतच चवीनुसार मीठ, सोबतच इथं चिमूटभर हळद पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, कारण हिरव्या मिरच्याही ऑलरेडी वापरलेल्या आहेत. 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि 2-3 चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे. आता या सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून घ्यायच्या. पालकामध्ये कोथिंबीरीमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, म्हणून अगोदर पालकासोबत हे पीठ मसाले मिक्स करून घ्यायचे. नंतरून आपण थोडंसं पाणी घालून जसं नॉर्मली पुऱ्याला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. नंतरून त्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या. आता कोंडुळे मस्त खूप जाडसरही नाही, खूप पातळही नाही करायचे, मिडियम असे लाटून घ्यायचे. त्याच्या हिशोबाने इथं लाट्या करून घ्यायच्या. मस्त अशा लाट्या इथं लाटून घ्यायच्या. जोपर्यंत हे कोंडुळे लाटून घेतो तोपर्यंत गॅसवर तेल गरम करायला ठेवून द्यायचं. मस्त हवे तशा हिशोबाने तुम्ही हे कोंडुळे लाटून घ्यायचे. खूप मोठेही नाही करायचे, मिडियम साईजमध्ये ही कोंडुळे लाटून घ्यायचे. तेल गरम करायला ठेवायचं. मस्त कडक तेलामध्ये खरपूस लाल रंगावर ही कोंडुळे तळून घ्यायची. संध्याकाळच्या जेवणात किंवा चहाच्या संध्याकाळच्या वेळेला हे कोंडुळे तुम्ही नक्की या पावसाळ्यात बनवू शकता. बाहेर धो पाऊस पडतो आणि मस्त काहीतरी गरम गरम तुम्हाला खावं असं वाटतं ना, त्यावेळेस हे कोंडुळे तुम्ही नक्की बनवा. एकदा बनवले ना, घरचे नक्कीच परत डिमांड करतात. परत डिमांड करणार म्हणजे करणार, एवढे भारी हे टेस्टी बनवून होतात. आणि जसे की आपण भजे बनवतो त्याच पद्धतीने सोपेच आहेत बनवायला. भजे डायरेक्ट तेलात सोडतो आणि हे लाटून तळितो, खूप भारी लागतात. नक्की तुम्ही या पावसाळ्यात हे कोंडुळे ट्राय करा. एक नंबर रेसिपी आहे आणि बनवायलाही सोपी आहे आणि एकदम गावाकडच्या पद्धतीने पारंपरिक रेसिपी आहे. हे कोंडुळे बनवल्यानंतर 4-5 दिवसही टिकतात, खराब वगैरे काही होत नाहीत. जेव्हा आठवण येईल तेव्हा चहासोबत खाल्ली तरी चालतील. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअरही नक्की करा आणि अशाच रेसिपी नवीन रेसिपी पाहण्यासाठी आतापर्यंतही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा.